नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, महिपतने मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन इथे आता प्रियाच्या मूर्खपणामुळे अर्जुन आणि सायली या दोघांना आधीच कळलेला असतो। त्यामुळे इथे मधुभाऊंच्या बेडरूममध्ये आता मधुभाऊ नसून तिथे मधुभाऊंच्या जागी अर्जुन थांबून इथे आता महिपतला रंगेहात पकडत पोलिसांच्या स्वाधीन करत असतो। तर इथे प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने अर्जुन महिपतचा प्लॅन फ्लॉप करणार, कशा पद्धतीने त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणार, ही गोष्ट खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे महिपतला आता मधुभाऊंचं जे स्टेटमेंट त्यांनी इथे जबरदस्तीने लिहून घेतलेलं असतं, इथे गुंड लोक पाठवून मधुभाऊंना जनता चाळीमध्ये त्यांच्या राहत्या घरामध्ये म्हणजे कुसुमताईच्या घरामध्ये गाठून त्यांना इथे मारण्याची धमकी देत, तरीसुद्धा मधुभाऊ ते स्टेटमेंट लिहायला काही तयार नसतात। पण सायलीला मारण्याची धमकी दिल्यानंतर सायलीचा जीव वाचवण्यासाठी मधुभाऊंनी त्या आता पेपरवरती त्यांनी आपला कबुली जबाब दिलेला असतो। त्याच्यामध्ये मधुभाऊंनी लिहिलेलं असतं की इथे साक्षी विनाकारण या प्रकरणामध्ये अडकलेली आहे, माझ्या गुन्ह्याची शिक्षा ती विनाकारण भोगत आहे। खरं तर तिने विलासचा खून केलेलाच नाही आहे, विलासचा खून मीच केला आहे। मी कोर्टामध्ये खोटं स्टेटमेंट दिलं आणि तिला विनाकारण शिक्षा भोगावी लागली। त्याने माझ्या मनामध्ये आता खूपच जास्त अपराधाची भावना निर्माण झालेली आहे आणि हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे। त्यामुळे मी इथे आता स्वतःला शिक्षा देऊ पाहतोय आणि म्हणूनच मी स्वतः आत्महत्या करतोय, असं ते आता चिठ्ठीमध्ये जबरदस्तीने सगळं महिपतच्या गुंड्यांनी इथे मधुभाऊंकडून लिहून घेतलेलं असतं। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, मधुभाऊंना ते लिहायची इच्छा नसते, पण तरीसुद्धा त्याने हे सगळं जबरदस्तीने करून घेतलेलं असतं। त्यानंतर मधुभाऊंना मारून त्याला आपल्या मुलीला इथे आता निर्दोष सिद्ध करायचं असतं। तर प्रेक्षकांनो, ते लेटर आतापर्यंत महिपतच्या हाती काही लागलेलं नसतं, पण आता फायनली ते आता लेटर इथे मधुभाऊंच्या दुर्दैवाने आता महिपतच्या हाती ते लागलेलं असतं। तेव्हा महिपत म्हणतो की चला, आता मधुकर पाटलाचं स्टेटमेंट माझ्या हाती पुरावा म्हणून लागलेला आहे, पण आता त्या मधुकर पाटलाला संपवायची वेळ आली आणि त्याला असं मारायचं ना की त्याचा मृत्यू हा आत्महत्या वाटला पाहिजे। तर कशा पद्धतीने मारायचा, तेव्हा तो प्लॅन करतो की मधुकर पाटलाला गळा दाबून मारून टाकायचा, जेणेकरून त्याने फास घेतलाय असं सगळ्यांना वाटलं पाहिजे। तेव्हा मधुकर पाटील यांनी आता नागराजला हाताशी धरलेलं असतं, प्रियाला सुद्धा हाताशी घेतलेलं असतं आणि मधुकर पाटलाला उद्याच्या उद्या संध्याकाळी संपवायचं असा प्लॅन केलेला असतो। तेव्हा त्याचे जे पालतू गुंडे असतात त्यांना त्याने सुपारी दिलेली असते। तो म्हणतो की सगळ्यांनी आता ऐका, मागच्या वेळेला मधुकर पाटलाला मारता मारता तो आता पनवेलमधून मुळशीमध्ये पोचला होता आणि त्यामुळे आपल्याला त्याला मारता आलं नव्हतं आणि हे लेटरसुद्धा आपल्याकडून हरवलं होतं, ज्याच्यामध्ये त्याचा कबुली जबाब आहे। पण आता हे लेटरसुद्धा आपल्या हाती लागलं आहे आणि मधुकर पाटीलसुद्धा पनवेलमध्ये आहे, ते सुद्धा त्या अर्जुन सुभेदार याच्या घरी। पण आता तो कुणाच्याही का घरी असेना, पण मधुकर पाटलाला मारल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही। त्याला मारल्याशिवाय तुम्ही परत जर आलात ना तर गाठ माझ्याशी असेल। माझ्याकडे जी बंदूक आहे ना, त्याच्या गोळीवरती पहिली गोळी तिच्यावरती नाव आहे त्या प्रिया मधुकरचं आणि बाकीच्या गोळ्या अशाच आहेत, पण त्या कधी तुमच्या डोक्यामध्ये जातील तुमचं तुम्हालाच कळणार नाही। तेव्हा मधुकर पाटलाला संपवायचं आणि हवा तेवढा पैसा माझ्याकडून घ्यायचा आणि इथे सेलिब्रेट करायचं, कळलं का? त्यासाठी इथे आता महिपतने आपल्या गुंड लोकांना हवे तेवढे पैसे दिलेलेच असतात आणि मधुकर पाटलाचा काटा काढायला सांगितलेला असतो। त्यानंतर इथे नागराजने सुद्धा त्याला मदत केलेली असते। इथे भाड्याने जे गुंड हवे असतात, गाडी हवी असते, त्या गाडीवरती आता जो नंबर वगैरे असतो तो नंबर इथे आता महिपतच्या गाडीचा आहे हे कुणालाही कळता कामा नये, म्हणूनच इथे आता नागराजने एका भाड्याच्या गाडीचा बंदोबस्त केलेला असतो मधुकर पाटील यांना किडनॅप करण्यासाठीचा। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळं प्लॅनिंग झालेलं असतं, पण आता मधुकर पाटील याचा नेमका बेडरूम कुठला आहे ही गोष्ट गुंड लोकांना कळायला हवी ना। तेव्हा महिपत प्रियाला फोन करतो आणि महिपत म्हणत असतो की हे चुचुंद्री, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला काही करावं लागणार नाही आहे, कारण त्या मधुकर पाटलाचा गेम करायची वेळ आलेली आहे।
तेव्हा प्रिया म्हणते, खरंच तुम्ही असं करणार का? करा करा, एकदाचं करा. त्या मधुकर पाटलाला मारून टाका, म्हणजे निदान माझ्या गळ्याचा तरी फास बाजूला होईल. तेव्हा महिपत म्हणतो, मग आता तुझ्या गळ्याचा फास जर बाजूला व्हायला हवा आहे अशी तुझी इच्छा असेल ना, तर मला आता शेवटची मदत कर, म्हणजे तुझ्याकडून मला कधीही कुठली मदत पुन्हा घ्यावी लागणार नाही, अशी आता परिस्थिती मी निर्माण करणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, बोला, काय मदत करू मी तुम्हाला? तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आता मधुकर पाटलाकडून ते जे स्टेटमेंट मी लिहून घेतलं आहे ना, त्या कागदावरती जबरदस्तीने तो कागद मला सापडला आहे. त्याच्यामुळे खूप मोठा पुरावा माझ्या हाती लागलेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुकर पाटील याचं स्टेटमेंट आपल्याकडे आलं आहे, पण त्याने आत्महत्या केली हे त्या पेपरमध्ये त्याने स्वतःच्या हाताने लिहिलं आहे. मग आता तो आत्महत्या तर काही करणार नाही, पण आता जबरदस्तीने आपल्यालाच त्याचा आता काटा काढावा लागणार आहे, त्याला इथे मारावं लागणार आहे. मग आता माझे लोक रात्री घरी येणार आहेत, तेव्हा त्यांना फक्त खुणवायचं आणि सांगायचं की मधुकर पाटील याची रूम कुठली आहे, आणि एकदा का त्याची रूम कुठली आहे हे माझ्या माणसांना कळलं की तुझं काम संपलं, तू तिथून निघून जायचं. मग माझी माणसं मधुकर पाटलाला तिथल्या तिथे तरी मारून टाकतील, नाहीतर त्याला गाडीमध्ये किडनॅप करून तरी घेऊन जातील, असं आता सांगण्यात आलेलं असतं. फक्त तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, दरवाजा उघडा ठेवायचा आहे, मधुकर पाटलाची जी रूम आहे ती माझ्या माणसांना दाखवायची आहे, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो, आता महिपतचा जो एक माणूस असतो तोच माणूस असतो ज्याने सायलीवरती चाकूने वार केलेला असतो गणपती विसर्जनाच्या वेळी. तेव्हा इथे आता त्याला दिलेलं काम तो चोखरित्या करत असतो, त्यामुळे महिपतने ही जबाबदारीसुद्धा मधुकर पाटील याला मारण्याची त्यालाच दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की आता पुन्हा मला आता मधुकर पाटील जिवंत आहे हा शब्द ऐकायचा नाही आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याला संपून टाकायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला सगळा प्लॅन सांगितलेला असतो. तेव्हा प्रिया इथून आता महिपतला म्हणत असते की ठीक आहे, मी आता तुमची ही मदत करायला तयार आहे. तुम्ही तुमच्या माणसांना फक्त पाठवा आणि त्यांना मला कॉल करायला सांगा. एकदा का ते गेटजवळ आले ते मला कळलं की मी त्यांना आतमध्ये सुद्धा घेईन आणि मधुकर पाटील यांची रूम कुठली आहे ना मधुभाऊंची, ते सुद्धा मी सांगेन. तेव्हा इथे तुम्ही या मधुभाऊंना एकतर तिथेच मारून टाका, नाहीतर त्यांना किडनॅप करून कुठेतरी घेऊन जा आणि दरीमध्ये ढकलून द्या. पुन्हा मला त्यांचं आता नावसुद्धा ऐकायचं नाही आहे आणि त्यांची या घरामध्ये मला सावळीसुद्धा नको आहे. तेव्हा इथे मधुभाऊ आता आपल्या रूममध्ये नेहमीप्रमाणे असतात आणि प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायलीने आता प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं की इथे महिपतने कशा पद्धतीने मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन केला आहे. तेव्हा इथे प्रिया आता रात्री त्या गुंड लोकांना मदत करणार असते मधुभाऊंची रूम दाखवण्यासाठी. तेव्हा अर्जुन आता आपल्या रूममध्ये काम करत बसलेला असतो. सायली धावत पडत जाते आणि अर्जुनला सांगते, तुम्हाला माहिती आहे का, महिपतने आता प्रियाला फोन केला होता, त्या दोघांचं बोलणं मी ऐकलं, तर इथे मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन केला आहे त्याने. मागच्या वेळेला मधुभाऊंना धमकावून त्याने जे काही त्यांचं खोटं स्टेटमेंट लिहून घेतलं होतं, त्यांनी सगळा आरोप आता स्वतःवरती घेतला आहे आणि साक्षीला निर्दोष म्हणून सांगितलं आहे. त्याच्यामुळे इथे आता तो कागद महिपतला सापडला आहे आणि म्हणूनच तो मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन करतोय आणि त्याच्यामध्ये प्रियाची मदत मागितली. प्रिया त्या गुंड लोकांना आज रात्री मधुभाऊंची रूम दाखवणार आहे आणि ते लोक मधुभाऊंना मारायला येणार आहेत. आता काय करायचं आपण? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं झालं तिचं बोलणं ऐकलं. तेव्हा सायली म्हणते, हो ना, नाहीतर मधुभाऊंना आज रात्री त्या लोकांनी काहीतरी केलंच असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रियाला कळू देऊ नका की त्यांच्या प्लॅनबद्दल आपल्याला सगळं काही कळलेलं आहे हे तिला कळता कामा नये. इथे आता नेहमीप्रमाणे तुम्ही घरामध्ये वावरायचं, फक्त मधुभाऊंना जाऊन सांगायचं आज रात्री इथे प्रिया तिच्या रूममध्ये गेली की मधुभाऊंना आपण आपल्या रूममध्ये शिफ्ट करायचं आणि इथे मधुभाऊंच्या जागी त्यांच्या रूममध्ये मी थांबणार आणि जेव्हा महिपतची माणसं येतील ना, तेव्हा त्यांना कशा पद्धतीने धडा शिकवायचा आहे हे मी बरोबर बघेन आणि माझा मोबाईल अशा अँगलने आता मधुभाऊंच्या रूममध्ये लावेन की ते गुंड लोक जेव्हा त्यांच्या रूममध्ये अटॅक करतील तेव्हा ते सगळेच्या सगळे आता त्याच्यामध्ये आले पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला महिपतचा प्लॅन आता हाणून पाडायचा असतो. म्हणूनच इथे आता रात्री प्रिया सगळ्यांना लवकर झोपायला सांगत असते. ती म्हणत असते की झोपा झोपा, सगळे झोपा, आणि ती इथे आता सगळ्यांसाठी मसाले दूध बनवते आणि त्याच्यामध्ये जास्तीचं जायफळ टाकते जेणेकरून सगळ्यांना गाढ झोप लागावी म्हणून. पण प्रेक्षकांनो, इथे आता सायली आणि अर्जुन दोघेजणं ते जायफळ टाकलेलं दूध पितच नाही, कारण त्याला माहिती असतं की इथे प्रिया काही ना काहीतरी कांड करणारच आहे.
त्याच्यामुळे इथे दोघेही आता झोप येण्याचं नाटक करतात आणि लगेचच आपल्या रूममध्ये निघून जातात। त्यानंतर कल्पना, प्रताप काका, अश्विन, प्रिया सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात। तेव्हा इथे आता प्रिया रूममध्ये गेल्यानंतर ती सगळ्यांच्या झोपण्याची वाट बघत असते। तेव्हा अर्जुन येतो, मधुभाऊंना आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि आता अर्जुनच्या रूममध्ये इथे मधुभाऊ थांबलेले असतात आणि सायली आता बाहेर लपून बसलेली असते। एकदा का गुंड लोक आले की ती अर्जुनला मेसेज करणार असते आणि तिकडे ती त्याला अलर्ट करणार असते। तेव्हा इथे गुंड लोक आलेले असतात, प्रियाला मेसेज येतो। तेव्हा प्रिया आता हळूच उठून बाहेर येते आणि खात्री करते की सगळेजण झोपलेत ना। त्यानंतर प्रिया इथे बाहेर येते आणि लगेचच त्या गुंड लोकांना खुणावते आणि मधुभाऊंची रूम दाखवते। तेव्हा ते सर्व गुंड लोक मधुभाऊंच्या रूममध्ये आता अटॅक करतात। तेवढ्यातच इथे सायलीने त्यांना येताना बघितलेलं असतं आणि अर्जुनला मेसेज करून अलर्ट केलेलं असतं। तेव्हा अर्जुनने इथे आता तो मोबाईल एका अशा अँगलने लावलेला असतो की सगळं काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल की इथे मधुभाऊ म्हणून ते लोक कशा पद्धतीने त्यांच्यावर अटॅक करणार होते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊ झोपलेत असं अर्जुनने उशा वगैरे लावून त्यांच्या अंगावरती पांघरून टाकलेलं असतं। तर इथे उशा लावलेल्या असतात। त्या गुंड लोकांना वाटतं की मधुभाऊ झोपलेत म्हणून ते इथे आता मधुभाऊंना त्यांच्या तोंडावरती उशी दाबून मारण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा अर्जुन मागे येतो आणि त्यांच्या डोक्यामध्ये जोराने वार करतो आणि सगळ्यांना इथे अगदी मारतो। जेवढे गुंड लोक आलेले असतात मधुभाऊंना किडनॅप करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, तेवढ्यांची आता इथे अर्जुनने चांगल्या पद्धतीने धुलाई केलेली असते। तेव्हा इथे त्यांना मारल्यानंतर आता महिपत बाहेर गाडीजवळ वाट बघत असतो की कधी एकदा मधुकर पाटलाला मारून माझी माणसं परत येत आहेत। तेव्हा इथे आता अर्जुनने सर्व गुंड लोकांना मारलेलं असतं आणि सगळ्यांचे हातपाय बांधलेले असतात। त्यानंतर अर्जुन आता हळूच महिपतच्या गाडीजवळ येतो आणि महिपत गाडीजवळ वाट बघत असताना त्याला रंगेहात पकडतो आणि म्हणतो, काय इथे काय करतोयस तू? कशाला आलायस इथे? अच्छा, मधुभाऊंना मारायला आलेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब, आता तुझी कशी वाट लावतो ना ते बघस तू। तेव्हा अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि लगेचच्या लगेच पोलिसांना तिथे बोलावून घेतो। तेवढ्यातच इथे सर्व गुंड लोकांना आता इथे मारून त्यांचे हातपाय बांधून ऑलरेडीच ठेवलेले असतात आणि तिथे आता महिपतला सुद्धा त्याने रंगे हात पकडून त्या ठिकाणी पोलिसांना बोलावलेलं असतं आणि महिपतच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो। आणि अर्जुन म्हणतो की माझ्याकडे आता सगळं या लोकांचं रेकॉर्डिंग आहे की कशा पद्धतीने हे मधुभाऊंना मारायला आले होते। त्यांच्या रूममध्ये घुसून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि हे कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नाही तर महिपत शिखरेचं आहे। त्यानेच इथे हे गुंड लोक मधुभाऊंना मारण्यासाठी पाठवलेले आहेत। तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता मधुभाऊंना मारण्याचा महिपतचा जो काही प्लॅन आहे तो प्रियाच्या इथे मूर्खपणामुळे सायली अर्जुनला कळलेला असतो आणि त्यामुळे अर्जुन आणि सायली या दोघांनी मिळून त्यातून एक मार्ग काढलेला असतो, ते म्हणजे महिपतला रंगेहात पकडायचं। त्यानंतर इथे जे गुंड लोक त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते मधुभाऊंवरती वार करत असतात त्या गुंड लोकांना अर्जुनने इथे चांगला धडा शिकवलेला असतो, त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं। आणि इथे आता अर्जुन कोर्टामध्ये हे सुद्धा सिद्ध करणार असतो की जनता चाळीमध्ये कशा पद्धतीने गुंड लोकांनी मधुभाऊंच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडून जबरदस्तीने हे स्टेटमेंट लिहून घेतलेलं आहे की इथे विलाचा खून त्यांनी केला आहे, साक्षीने नाही। हे अर्जुन आता सिद्ध करणार असतो कारण त्याच्याकडे आता पुरावा असतो की कशा पद्धतीने इथे आता अर्जुनवर आणि त्याचबरोबर मधुभाऊंवर अटॅक करण्यासाठी महिपत आपले गुंड लोक घेऊन आलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतचा माज अर्जुनने उतरवत त्याला पोलिसांच्या स्वाधीन करत जेलचा रस्ता दाखवलेला असतो आणि त्याला मदत करणारी ती म्हणजे प्रिया। तेव्हा इथे प्रियाची झोपच उडते कारण ते बघते तर काय, अर्जुन इथे आता महिपतला पकडून पोलिसांना बोलावून त्यांना इथे जेलमध्ये पाठवतोय। तेव्हा इथे प्रिया इथे अर्जुन सायलीला बघते आणि मधुभाऊ इथे सुखरूप आता अर्जुन सायलीच्या रूममधून येताना इथे प्रिया बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते, तिचा इथे चेहरा पांढरा पडलेला असतो कारण इथे अर्जुन सायलीने प्रिया आणि महिपतचा प्लॅन उधळून त्यांचा प्लॅन फ्लॉप करत इथे आता मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर इथे महिपत आणि त्याचे काही गुंड लोक यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा दिलेली असते, त्यांना जेलचा रस्ता दाखवलेला असतो।
त्यामुळे इथे लवकरच आता अर्जुन कोर्टामध्ये इथे महिपतने कशा पद्धतीने मधुभाऊंवरती हल्ला केला, कशा पद्धतीने त्यांना मारण्याचा प्लॅन केला, या सगळ्या गोष्टी आता इथे अर्जुन कोर्टामध्ये मांडणार असतो आणि साक्षीबरोबर महिपतसुद्धा किती मोठा गुन्हेगार आहे ही गोष्टसुद्धा सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर निदर्शनास आणून देणार असतो। अशा पद्धतीने अर्जुन आणि सायली या दोघांनी मिळून मधुभाऊंचा खूपच हुशारीने जीव वाचवलेला असतो।